पुढची बातमी बुलढाण्यामधून केस गळतीनंतर आता बुलढाण्यात एक नवाच आजार पाहायला मिळतोय। केस गळती बाधिरांची आता नखं गळायला लागलीत, बोटांना ठणक आणि ताप येत असल्याच्या तक्रारी व्हायला लागल्या। केस गळती प्रकरणावरती आरोग्य यंत्रणांचं अपयश आहे का असा सवाल आता या माध्यमातून उपस्थित होतोय। तर या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीनंतर आता नखगळतीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। त्यासोबतच केस गळती देखील अद्याप थांबलेली नाही। गेल्या डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेली केस गळती अजून देखील प्रशासनाला आटोक्यात आणता आली नाही। हे विदारक चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो। कशा पद्धतीने या आजीबाईचे मोठ्या प्रमाणात केस गळलेले आहे। गेल्या काही दिवसामध्ये हा संपूर्ण आजीला केस गळतीचा प्रादुर्भाव झाला। तरी आता या आजीबाईला नेमकं या संपूर्ण प्रकरणी काय म्हणायचं आहे, आजीबाईच्या भावना आपण जाणून घेऊ। आजीबाई, कधीपासून केस गळती होते, काय नेमका त्रास होत होता? मला 15 दिवस झाले केस गेले माले. लग्नाला गेले मी, लग्नाहून आले घरी बहीणच्या. मग बहीणच्या घरून आले, म्हटलं आंघोळ करतो बाई. तर येणे सोडायला लागले, बाजीवर बसेल होते मी. तर बाजीवर बसले, येणे सोडले, ते आपण मग ते हाती आले माय गोळ्याचे गोळे. मग मी लढायला लागले. मग सरकार दवाखान्यात गेली 2-3 वखत. तर त्यानं गोळ्या औषध दिले मला. मग सरकारी होऊन तरी बजेट नाही बसला, भयंकर आग. आग अशी खात किपत कात कुऱ्या लावल्या कोणी म्हणे. गहू 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 कुठले खाता तुम्ही? राशनचा खाता का कुठला खाता? अटल खातो ना हे हिला मी शिवा येला. राशनचा आहे का तो? हो, त्याच्यात घरी भेटते ते कंट्रोल. बरं. चांगला असतं गहू? हो, काही काही चांगले येतात, काही काही हे येतात. राशनचा गहू या ठिकाणी कारणीभूत आहे की काय, अशी परिस्थिती त्या गावामध्ये अजूनही पाहायला मिळते।